राजकारणात प्रत्येक मतदारसंघाची स्वतःची एक गोष्ट असते, एक वेगळी कहाणी. आज आपण अशाच एका जागेबद्दल बोलणार आहोत, औरंगाबाद पश्चिम. इथं विजय आणि पराभव यांच्यातलं जे अंतर आहे ना, ते खूप काही सांगून जातं. चला तेच समजून घेऊया. कोणतंही विश्लेषण करताना आपण नेहमी मोठ्या चित्रापासून सुरुवात करतो. तर हे आहे महाराष्ट्र, आपल्या देशाच्या विकासाचे एक महत्त्वाचं इंजिन. आणि याच मोठ्या गतिमान राज्याच्या राजकारणामध्ये कधीकधी एका मतदारसंघाचा निकालसुद्धा भविष्याची दिशा ठरवू शकतो. म्हणूनच आपण आज हे विश्लेषण करत आहोत. पण मग ही राजकीय सत्ता म्हणजे नक्की काय असतं? फक्त निवडणुका जिंकणं म्हणजे सत्ता, की लोकांचा विश्वास जिंकून तो टिकवून ठेवण्यामध्ये खरी ताकद आहे? हाच प्रश्न खरं तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा आत्मा आहे. चला तर मग राज्याच्या या मोठ्या नकाशावरून आता थेट जमिनीवर उतरूया. कारण राजकारणाची खरी प्रयोगशाळा ही मतदारसंघच असतो, नाही का? आणि आज आपण याच प्रयोगशाळेत डोकावून पाहणार आहोत. तर आपण बोलतोय औरंगाबाद पश्चिमबद्दल. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि शहराला लागून आहे. इथलं राजकारण मोठमोठ्या घोषणांनी नाही चालत. नाही, इथं राजकारण चालतं लोकांच्या रोजच्या गरजांवर. पाणी मिळते का, वीज येतेय का, सरकारी योजनांचा लाभ पोचतोय का, बस याच गोष्टींवर इथल्या राजकारणाची दिशा ठरते. बरं, मग इथल्या लोकांच्या मनात नक्की काय चाललंय? त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या समस्या कोणत्या आहेत? पाणी, रोजगार, चांगले रस्ते, न जाणारी वीज, आरोग्य सेवा, या फक्त तक्रारी नाहीत, लक्षात घ्या. या गरजा आहेत, अपेक्षा आहेत. आणि याच धाग्यांनी इथलं सगळं राजकारण विणलं गेलंय. आणि या सगळ्या समस्यांमध्ये एक समस्या सर्वात मोठी आहे, सर्वात गंभीर, ती म्हणजे पाणी. बघा, पाण्याची तीव्र टंचाई, टँकरवर अवलंबून राहावं लागणं आणि असमान वाटप, हे शब्द नाहीयेत फक्त. हे इथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाचं, त्यांच्या त्रासाचं चित्र आहे. म्हणूनच मी म्हणतो, या फक्त तक्रारी नाहीत. या गोष्टी लोकांच्या भावनांशी जोडलेल्या आहेत, त्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेल्या आहेत. इथं पडणारं प्रत्येक मत हे फक्त एका उमेदवाराला दिलं जात नाही, ते एका चांगल्या, सन्मानाच्या आयुष्यासाठी उचललेला आवाज असतो. आता जरा आकडेवारीकडे वळूया. 2024चा निकाल काय सांगतो? विजेते उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट. त्यांना मतं मिळाली 1,22,498. हा आकडा मोठा आहे, एक मोठा जनादेश, यात शंका नाही. पण थांबा, ही लढत काही एकतर्फी नव्हती. कारण त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला मतं मिळाली 1,06,147. म्हणजे विरोधातही एक तगडं आव्हान उभं होतं, हे अगदी स्पष्ट आहे. आणि मग येतो तो निर्णायक आकडा, विजयाचा फरक, 16,351 मतं. हा आकडा नीट लक्षात ठेवा, कारण आपल्या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी हाच आकडा आहे. हे मताधिक्य म्हणजे काय? तर भविष्यातल्या रणनीतीसाठी सर्वात मोठं आव्हान आणि सर्वात मोठी संधी. मग प्रश्न उभा राहतो की या विजयाचं आणि पराभवाचं कारण काय? उमेदवार की त्या मागची व्यवस्था? उत्तर इथं आहे. एका बाजूला होतं एक मजबूत, जमिनीवर काम करणारं संघटन आणि दुसऱ्या बाजूला होती बूथ पातळीवरची कमजोरी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, निवडणुका फक्त चेहऱ्यावर नाही जिंकल्या जात, त्या जिंकल्या जातात जमिनीवरच्या संघटनेच्या बळावर. ते कार्यकर्ते जे मतदानाच्या दिवशी लोकांना घरापर्यंत आणतात, त्यांच्यामुळे निकाल फिरतात. आणि हे आकडे, हे संघटन, या सगळ्यांच्या पलीकडे एक मूळ विचार आहे, आपल्या सार्वजनिक जीवनाचा पाया. तो म्हणजे आपलं संविधान, जे प्रत्येक नागरिकाला सन्मानाचा हक्क देतं. आणि माहितीच्या आधारावर विचारपूर्वक आपलं मत मांडणं, हा त्याच सन्मानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्थात या अधिकारासोबत एक जबाबदारीसुद्धा येते. चला जरा इतिहासात डोकावून पाहूया, इतिहास आपल्याला काय सांगतो. मागची 3 दशकं पाहिली ना, तर एक गोष्ट सूर्यप्रकाश आहेत की स्वच्छ होते. हा मतदारसंघ कोणा एका पक्षाची जहागीर नाही. कधी काँग्रेस आघाडीवर तर कधी शिवसेना. विचार करा, 1999मध्ये आघाडीला 65% मतं मिळाली होती आणि फक्त 10 वर्षांनी 2009मध्ये काँग्रेसचा वाटा फक्त 14%वर आला. ही जी अस्थिरता आहे ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या अस्थिरतेमागे एक खूप मोठं कारण लपलेलं आहे, ते म्हणजे मतदानाची टक्केवारी. या चार्टकडे नीट बघा. 2004मध्ये मतदान झालं 73%पेक्षा जास्त, सर्वाधिक. आणि 2009मध्ये ते घसरून 68%पेक्षाही कमी झालं. हा जो 5 ते 6% फरक दिसतोय ना, तो विजयाचं अख्खं गणित बदलून टाकू शकतो. विशेषतः शहरी भागात मतदाराला घराबाहेर काढून मतदानापर्यंत आणणं किंवा त्यात अपयशी ठरणं, हेच हार जीत ठरवतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं. आता बोलूया उपायांबद्दल. पुढचा मार्ग हा पोकळ आश्वासनं देण्याचा नाहीये. तो आहे एक शिस्तबद्ध प्रक्रिया, एक प्रोसेस तयार करण्याचा. खरं तर
हे एक इंजिनिअरिंगचं काम आहे जिथं प्रत्येक गोष्ट मोजून मापून विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते. आणि या इंजिनिअरिंगमधला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे योग्य उमेदवार निवडणं. आम्ही यासाठी एक शब्द वापरतो, अर्बन SC कनेक्टर. याचा अर्थ काय तर असा उमेदवार जो फक्त समाजाशी जोडलेला नाही तर ज्याच्याकडे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे, ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे आणि जो आघाडीतल्या सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकतो. एकदा उमेदवार निश्चित झाला की मग सुरू होते 90 दिवसांची एक ठोस योजना. यात 4 टप्पे आहेत. पहिला, संघटन उभं करणं. दुसरा, लोकांपर्यंत पोहोचणं आणि आरोग्य किंवा स्वच्छतेसारखी छोटी पण दिसणारी कामं करून विश्वास जिंकणं. तिसरा टप्पा म्हणजे प्रचाराला गती देणं आणि चौथा, शेवटचा म्हणजे मतदानाच्या दिवसाची पक्की तयारी. प्रत्येक टप्प्याचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. आणि आजच्या काळात विशेषतः शहरांमध्ये डिजिटल माध्यमांशिवाय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. याचा अर्थ काय तर वॉर्डनुसार व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करणं, स्थानिक भाषेत लोकांच्या प्रश्नांवर बोलणारे छोटे व्हिडिओ बनवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पसरणाऱ्या खोट्या बातम्यांना 2 तासाच्या आत उत्तर देणारी एक टीम तयार करणं. या गोष्टींमुळे तुमचा प्रचार अधिक प्रभावी आणि अचूक होतो. पण एक मिनिट, ही सगळी डिजिटल साधनं वापरताना एक गोष्ट कधीच विसरता कामा नये आणि ती म्हणजे मतदाराचा सन्मान आणि त्याच्या खासगी आयुष्याचा आदर. भारताचा जो नवीन डेटा संरक्षण कायदा आहे तो याच गोष्टीवर भर देतो. लोकांची कोणतीही वैयक्तिक माहिती वापरण्याआधी त्यांची परवानगी घेणं हे फक्त कायदेशीर बंधन नाही तर ती एक नैतिक जबाबदारी आहे. शेवटी या सगळ्या रणनीतीच्या आकड्यांच्या पलीकडे एक मोठं ध्येय आहे. हे ध्येय फक्त ते 16,351 मतांचं अंतर कमी करणं नाही. खरं ध्येय आहे एक अशी शासन व्यवस्था तयार करणं जी लोकांचं ऐकेल, त्यांच्यासाठी काम करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, दररोज त्यांचा विश्वास जिंकेल. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. तुम्हाला काय वाटतं? माहिती आणि आकडेवारीवर आधारित पण त्याचवेळी मानवी सन्मानाला प्राधान्य देणारी अशी एखादी कार्यप्रणाली खरंच एका मतदारसंघाचं भविष्य बदलू शकते का? If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.